निमगिरी येथे राहत्या घरी एका महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अरुणा शरद साबळे वय 40 असे मृत महिलेचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार घरगुती वादातून दिराण्यानेच अरुणा साबळे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला. खून केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले असून तो सध्या फरार आहे. घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या घटनेमुळे निमगिरी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. आरोपीने हा टोकाचा प्रकार कोणत्या कारणामुळे केला याचा सखोल तपास सुरू असून या गंभीर घटनेचा पुढील तपास जुन्नर पोलीस करत आहेत. त्या महिलेच्या दीराने केलेला आहे. जी महिला आहे ती या ठिकाणी तांदूळ निसत बसलेली होती आणि तो दीर पाठीमागून आला आणि त्याच्या हातामध्ये धारदार असं शस्त्र होतं, चाकू होता. त्या चाकूने या महिलेला त्या दीराने घोसळलं आणि ह्या महिलेचा या ठिकाणी खून झाला. या ठिकाणी अतिशय दुःखद असं वातावरण आहे. अशा घटना घडू नयेत, परंतु या घटनांना कुठेतरी आवर घालणं खूप महत्त्वाचं आहे. जो आरोपी आहे तो सध्या फरार आहे. पोलीस प्रशासन त्याचा शोध घेत आहे. पोलीस घटनास्थळी येऊन गेलेली आहेत आणि जी या महिलेची जी डेड बॉडी आहे ती देखील ताब्यात घेतलेली आहे. पोस्टमॉर्टमचं काम चालू आहे. पुढील शोध पोलीस करत आहेत. पोलिसांचं देखील मोठं सहकार्य यामध्ये राहील अशी अपेक्षा बाळगूया की पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, लवकरात लवकर आरोपीला बेड्या घालाव्या अशी येथील ग्रामस्थांची आणि आमची देखील मागणी आहे. या ठिकाणी ग्रामस्थ देखील आहेत. ग्रामस्थ हे जे कुटुंब आहे त्यांचं सांत्वन करण्यासाठी आलेले आहेत, परंतु या कुटुंबाचे अश्रू आहेत ते अनावर झालेले आहेत. अतिशय दुःखद अशी घटना आहे. आपण बघू शकताय हे कुटुंब आहे. खटकाळच्या हातीमध्ये सगमाची वेर आहे ना, सगमाच्या वेरपेशी मी होतो. मग त्याने फोन केला का आपल्या तुझ्या पप्पांना मारलाय मम्मीला. मम्मी बोलत नाही. मग मी तसंच कोयता टाकला, हातात कोयता असते मी पाला तोडायला. काठी टाकली त्यांना माझ्या शेळ्या कोणी घेऊन येणे तर राहू द्या, कोणता मार खाला खाऊ द्या. मी जरा घरी मी घरी पळत आलो तर इथं जरा त्या तळात पडलेली. दीदीने फोन केला होता. दीदीने फोन केला होता. दीदीने फोन केला होता. आणि तो नेहमीच तुम्हाला शिवाय वर द्यायचा का? हा तो काय मग शिवाय द्यायचा 10 रुपयाला का? तुमच्यापेक्षा किती वर्षांनी मोठा होता? 6-7 वर्षांनी. 6-7 वर्षांनी. म्हणजे काल पण तुझा दारू पिऊन झाला होता? काय रे 10 रुपये जात होतो तो रोजच 10 रुपये. त्याची आई त्याचे गुन्हे पोटात घालते. त्याची आई माझ्या एकच. मग तो तुम्हाला शिवाय द्यायचा. मग तुम्ही जे काय तक्रार केली का नाही आधी काही पोलिसांना वगैरे काही? पॉलिटिशियनला नाही तक्रार केली. हां आम्ही तिला सांगायचो हां हां पण नको बाबा पुढं नसताना उद्योग करायचा. नाही केली हीच माझी चुकी झाली. त्या तक्रारी करायला लागत होत्या. आता असा गुप्पी गाला करेल हे मला नव्हतं माहिती ना. नाही पण मग त्यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं बा? असं काय वाटतं मला? काय याच्यात तुमची काय भांडणं झाली काही? नाही भांडणं आधीमध्ये पण कधी कधी मी बोलायचो जा इथून निघितून तिकडे तुझ्या दारात जा. हां हां इथं नको आम्हाला शेत जाऊ बोलायचं असं नाही. याच्या अगोदर काही तुमची भांडणं होती का? हा भांडणं आमच्याशी काय मत व्हायची ना भांडणं. मग तो बोलायला लागलो त्याला डोकरून लावणारच ना मी इथून. मग तू तुझ्या घरी जाऊन बोल, तुझ्या दारात जाऊन बोल, इथं नको हे करू. एवढं टोकाचं पाऊल उचलण्याचं काय कारण? काय कारण? त्याला घरदार लागत असेल माझं, त्याला जागा लागत असेल. पत्नी काय घरकामच करायचं? घरकामं 3-4 वर्ष झाली ती आजारी होती. डोळ्या पाठीला तिची ट्रीटमेंट चालू होती. माझ्या पोरगी 7वीला आहे.
आज 5 वर्षापूर्वी सगळं घरातलं काम करते. मम्मी अजिबात इकडे तिकडे काही करून देत नव्हती. आणि मुलगा? मुलगा मग शेळ्या सांभाळायचा, नंतर शाळेत जायचा. तो बारामतीला शाळेत होता. मग मम्मी आजार झाल्यामुळे बारामतीहून त्याला मी इकडे आणलं गावाला शाळेत. हां हां. हा सर्व घटनाक्रम किती मुलं आहेत सगळी? मला 3 मुली आहेत. हा सर्व घटनाक्रम दिदीने बघितला. या दोन्ही पोरांनी तिन्ही पोरांनी पाहिलेले आहे. तिन्ही पोरं सांगत आलेत ना शाळेत. त्यानंतर मग दिदीने तुम्हाला फोन केला. फोन केला. तुम्ही कुठं गेले होते? मी शेळ्यांकडे गेलो होतो, शेळ्या चारण्यासाठी. शेळ्या चारायला. म्हणजे मग शेळ्या चालून तुम्ही कुटुंबाची उदरनिर्वाह करताय? हा, शेळ्या चारून कुटुंबाच्या उदाहरण करतो. पोटापुरतं भात होते बाबा, भात खायला. दुसरं काय आपल्याकडं उत्पन्न साधन नाही. मग आपल्या 4-5 शेळ्या आहेत त्या सोडायच्या.